नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळ्या? मी शुभांगी स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळची कामं म्हणजे की सकाळचा माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. मिस्टर गेलेले आहेत ऑफिसला आणि आज देवपूजा म्हणलं आज उठायला थोडा उशीर झाला. बघा ना, थोडा जरी उठायला उशीर झाला ना तर कामाचं लगेच कसं म्हणजे सगळं हे होतं ना, विस्कळतं. म्हणजे काय आपले जे कामाचं आपण नियोजन केलेलं असतं ना ते सगळं बिघडतं. तर देवपूजा राहिली होती माझी, म्हटलं अगोदर देवपूजा करून घ्यावी आणि मग बाकीच्या कामाला लागावं, म्हणून देवपूजा करून घेते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या घरातली किचन क्लिनिंग दाखवणार आहे. आणि खरं तर काय झाले सांगू का, हे किचन क्लिनिंग म्हणजे की घर क्लीन सगळं पाडव्यासाठी करायचं होतं, माझं राहून गेलेलं आहे. त्याच्यामुळे आज मी ते करत आहे. तर ते का राहून गेल्याचं कारण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते. तर माझी देवपूजा झाली, तुम्हाला दाखवते. बघा, अशी छान अशी देवपूजा करते मी. आणि फुलं आणून ठेवलेली असतात. मी फुलं असले ना की मला छान वाटतं देवपूजा करायला, आणि देवपूजा झाल्यानंतरच घरामध्ये फ्रेश वाटतं. तर चला, देवपूजा झालेली आहे. आता झाडांना पाणी घालायचं आहे. तर झाडांना पाणी घालून घेते आणि मग बाकीची कामं करते. तर कामाची सकाळची सुरुवात अगोदर बेडरूमपासून केली. म्हटलं अगोदर बेडरूम आवरून घ्यावं आणि मग बाकीची कामं करावीत. सकाळची कामं पटपट केली म्हणजे काय होतं की मग परत आपल्याला म्हणजे हे होतं आणि बसलं की परत काम करू वाटत नाही. तर आज तर मला खूप काम होतं. मला तर असं वाटतं की माझा आज अख्खा दिवस कामात जाणार आहे. आणि तसंच झालं. शेवटी चालू केलं काढायला. तुम्हाला तर माहिती आहे, आपण जर एखादं म्हणजे साफसफाई करायला चालू केलं की इतकं निघतं ना पसारा, इतकी हे निघतं ना की एक एक काढत कधी टाईम निघून जातो कळतच नाही. तर फ्रीजपासून सुरुवात केली, कारण फ्रीजवर बराचसा पसारा झालेला होता आणि फ्रीजवरचा मला म्हणजे आवरायचंच होता. आणि तो म्हणजे फ्रीजवर जो कपडा टाकलाय, जी शॉल टाकली तिला धुयचं पण होतं. म्हणून मग अगोदर सगळं फ्रीजवरचं काढून घेतलं आणि मग नंतर म्हटलं बाकीचं आवरता येईल. तर पुसून घेतलं. खरं तर ना एकदा आवरायला लागलं ना की किती निघतं रे बापरे. आणि तरी काय झालं होतं, बाकीची कामं म्हणजे काय कपडे वगैरे धुवायची राहिली होती. म्हणलं हळूहळू श्लोकला बघत बाकीची कामं करावीत. म्हणून मग त्याला बाहेरचे तर टी व्हीला कार्टून लावून दिलं होतं, बघायला बसला होता तो. आणि मग मी हे आवरत होते. तर ही माझी माळवं ठेवायची जाळी आहे. आणि मग ह्याच्यामध्ये मी काय कांदे बटाटे ठेवलेले असतात. आणि कांदे तर काय सारखं म्हणजे 15-20 दिवसाला कांदे नीट करावेच लागतात, कारण त्याला सारखं म्हणजे खराब होतात ना. आणि आता वातावरण तर कसलं आहे माहितीच आहे, कधी पाऊस पडतो कधी ऊन पडतं, काहीच कळत नाही वातावरणाचं. तर मला मग किचन आवरताना काय झालं, हे जे श्लोकचे डॉल आहे ना, ह्याचे डोळे सापडले. कारण श्लोक खेळता खेळता काय करतो, त्याचे डोळे काढतो. तर हे डोळे मी ठेवले होते. आणि एखादी गोष्ट नाही का आपण शोधायलो की सापडत नाही, ते अचानक सापडते. तसंच झालं, मला श्लोकच्या भाऊलीचे डोळे सापडले. मग मी फेविक्विकने चिटकवून दिले श्लोकला. तो इतका खुश झाला ना, बाहेर घेऊन गेला तो. काय झाले माहिती आहे का, श्लोकच्या शेजारी जे मित्र राहतात ना ते मित्र गेलेत गावाला. आणि मग त्याच्यामुळे तो एकटा म्हणजे नाही का त्याला करमतच नाही, तो सारखा त्यांच्या घराकडे जातो. तर मग ही बाहुली काढून दिली तर तो लागला खेळायला बाहुलीसोबतच. मग त्याला नादी लावलं मी. खरंच लहान मुलांचं प्रेम निरागस असतं म्हणतात ना, ते काय खोटं नाही.
तो त्या मुलांशी एवढा अटॅच झालाय ना की सारखा दिवसातून 4-5 वेळा तरी त्यांच्या दाराला जाऊनच येतो. ती मुलं गेले लग्नाला, येतील 2-3 दिवसात ते, पण तोपर्यंत ह्याला मी समजावून सांगत असते की येतील येतील येतील. मग 12 तरी बघा, एवढं काम होईपर्यंत 12 वाजल्या होत्या. आणि ऊन चांगलं पडलं होतं आज, इतकं ऊन पडलं होतं, उकडतं पण किती नाव. आणि अजून काय पाऊस तरी जेवढा जास्त म्हणजे सगळीकडे पाऊस पडतोयच, म्हणजे वादळी पाऊस, पण इकडे काय पडलेला नाही अजून. मग श्लोकला पण एक पेप्सी दिली खायला, मी पण खाल्ली, कारण थंड थंड प्यायला छान वाटतं. आणि मग मी कपडे धुवून घेतले. तर माझी किचन क्लिनिंग म्हणजे माझं घराचं क्लिनिंग पाडव्यासाठी का राहिलं तर सांगते की काय झाले. मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की माझं पार्लरचं करते मी घरी. तर मी सणासाठी, सण असला ना की ऑफर टाकत असते. म्हणजे माझा कसं आहे, बायकांचा ग्रुप आहे ना, मग त्याच्यामुळे मग मी ग्रुपवरती मेसेज केलेला असतो. मग पाडव्यामुळे एक दोन बायका येत होत्या आणि दुपारचा येतात त्या. तर मग त्याच्यामुळे काय झालं, माझी साफसफाई करायची राहून गेली होती. तर तुम्ही बघताय, तर हे माझे 2 डस्टबिन आहेत. एकामध्ये ओला कचरा असतो, एकामध्ये सुका कचरा असतो. तर ओला कचरा असला ना की मी अशा हे डस्टबिनच्या पिशव्या वापरते. हे बरं पडतं, म्हणजे काय होतं माहिती आहे का, डस्टबिन पण खराब होत नाही आणि आपल्याला सारखं डस्टबिन धुवायची गरज लागत नाही. तर मग मी असं करत असते. का सांगू का, म्हणजे ज्या कचरा न्यायला ताई येतात ना, त्यांना पण ते बरं पडतो, त्याच्यामध्ये हात घालायची गरज लागत नाही. पिशवी पटकन उचलून त्यांनाही ते सोपं जातं. त्याच्यामुळे मग हे मी असं करते. तर मला हे बरं वाटतं. आणि कसं आहे, आपण पण तसं करायला पाहिजे सगळ्यांनी. ओला कचरा सुका कचरा वेगवेगळीकडे करायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का की ओल्या जो कचरा असतो तो वेगवेगळीकडे टाकला जातो आणि सुक्या कचऱ्याचं काहीतरी हे करतात, असं म्हणजे ऐकलंय मी की त्याचा रियूज करतात, त्याला म्हणजे हे करून बारीक करून त्याच्यापासून काहीतरी बनवलं जातं. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी त्याची काळजी घ्यायला पाहिजे तशी. तर आता झाले सगळं, बाकीची कामं झालेली आहेत. श्लोकला खायला दिलेलं आहे आणि आता मग मी लागले कामाला. आता मला सगळं रॅक रिकामं करायचं, सगळ्या भरण्या रिकाम्या करायच्यात, कारण सगळं धुवायचं आहे मला. मग त्याच्यामुळे मग अगोदर विचार केला की सगळं रॅक रिकामं करून घ्यावं. आणि पाडवा झाल्याच मला हे खरं तर करायचं होतं लगेच, पण आता एवढं म्हणजे आता पाडवा होऊन पण 8 दिवस झाले ना. तर हे राहण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे ना, का तर काय झालं, पाडव्यापर्यंत ही असं सगळं झालं. आजी आजोबा आले होते माझे, नंतर ते गेले. त्याच्यानंतर मग सण झाला, त्याच्यानंतर माझे वडील आले, मग ते गेले. आणि मग मी आजारी पडले म्हणजे काय झाले माहिती आहे का, मी आयुष्यात पहिल्यांदा दातासाठी दवाखान्यात गेले आहो. माहिती आहे का, म्हणजे काय झाले, म्हणजे सगळे दात व्यवस्थित आहेत माझे, दात काही किडलेले वगैरे नाही आहेत. पण अक्कलदाढा तुम्हाला तर माहितीच असेल, आपल्या अक्कलदाढा उशिरा येतात ना, तसंच मग मला अक्कलदाढा उशिरा आल्या. म्हणजे गेल्या वर्षी आल्यात, पण काय झाले, एक अक्कलदाढा आहे ना ती माझी सरळ आली नाही, वाकडी आली आहो. त्याच्यामुळे ती वाकडी आल्यामुळे तिथं सूज आली. आणि ती 2-3 दिवस मी म्हणजे हे केलं, प्रयत्न केला गोळ्यावर राहते का नाही ते बघितलं, पण काय राहिलंच नाही. आणि मग मला शेवटी जावं लागलं क्लिनिकला. मग मी गेले तर डॉक्टरांनी मला सांगितलंय की तुम्हाला म्हणजे दाढ काढावीच लागेल, त्याला काही विलाज नाही, कारण ती पूर्ण माझ्या म्हणजे आपल्या दाढाच्या जे हाड असतं ना, तर त्याच्यामध्ये ती वाढ त्याची होईना झाले. तर तिथं तुमचा ब्रश पण पोचणार नाही दात स्वच्छ करायला. तर बघूया काय होतंय. जरा कालपासून थोडं बरं वाटतंय, म्हणून मी आज खरं तरी साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे. तर बघूया आता काय होतंय. तर सगळे डबे रिकामे करून घेतले, कारण मला सगळे डबे घासायचे, सगळे रॅकमधली भांडी घासायचे. एक कोपरा आवरून झालाय, फ्रीजवरचं आवरून झाले भांडीची. नंतर ते जे भाजीपाल्याची जाळी आहे ती आवरून झालेली आहे. आता हे सगळे डबे रिकामे करून सगळे डबे घासून घ्यायचेत. तर चला आता पुढे बघूया आता कसं कसं कामाचं माझं नियोजन असते, तुम्हाला मी दाखवते. तर 1-1:30 वाजलाय. श्लोकला झोपवलं म्हणजे मला बाकीचं काम सुधरल. तर बघताय किती पसारा निघालाय, किती भांडी, किती राडा. तर सगळ्या हॉलमध्ये पण पसारा, गॅलरी आवरायची. तर पहिल्यांदा ना तर विचार केला की ही जी बॉक्स आहे ना, तर मी ह्याच्यामध्ये काय ह्याच्या अगोदर कुठल्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही. तर ह्याच्यामध्ये वॉशिंग मशीन आहे आणि मी अजून म्हणजे ही वापरतच नाही मी, कारण म्हणजे कधी गरज नाही वाटली मला. कारण आता काय आपण घरीच असतो ना, आणि किती जरी कपडे पडले तरी आपण घरच्या घरीच काम करायचा प्रयत्न करतो. तर बघा ना, बॉक्समध्ये ठेवली होती तरी सुद्धा ह्याच्यावरती किती धूळ झाले. तर मला ही वॉशिंग मशीन स्वच्छ करायची होती, कारण मी बरेच दिवस झाले हिला बॉक्समधनं बाहेर काढलं नव्हतं.
तर तुम्हाला दाखवते. हे बघा वॉशिंग मशीनच्या खाली पण किती सारा धुरळा वगैरे होता आणि तिला पण किती धूळ लागली होती. इकडे सगळ्या कोपऱ्यामध्ये धुरळा होता. तर अगोदर म्हटलं स्वच्छ करून घ्यावी मग तुम्हाला दाखवावं. तर बघा मी पूर्ण मशीन स्वच्छ करून घेतली. तर ही ॲटोमॅटिक आहे आणि ती थोडंसं मला कलर गेल्यासारखं वाटायला लागलं आहे, पण तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दिसणार. पण झालं आहे तसं. वापर जास्त केलेला नाही. मी ज्यावेळेस जॉबला जात होते का त्यावेळेस ती घेतली होती मिस्टरांनी, पण मी जास्त दिवस काही जॉब नाही करू शकले, त्याच्यामुळं हिचा वापरही जास्त झाला नाही. आणि आता काय होतंय, ॲटोमॅटिक आहे ना, त्याच्यामुळं पाणी भरपूर लागतं मशीनला. मला ते नको वाटतं, कारण बकेटभर आपले कपडे कधी आणि तेवढ्यासाठी 3-3, 4-4 बकेटा पाणी जातं मशीनीला. त्याच्यामुळे मग मी एवढं पाणी मला नको वाटतं सांडायला, म्हणून मग मी कपडे घरीच, म्हणजे आपण घरी असल्यामुळे मी हातानंच धुते. तशी मशीनला कपडे स्वच्छ निघतात बरं का. मोठी कपडे धुवायला चांगली आहे मशीन, पण रेग्युलर रोजचे कपडे कुठे आम्ही तिघंच राहतो, तर तिघांचे कपडे कुठे जास्त असतात, म्हणून मग मी तिचा वापर जास्त नाही करत. तर ती बॉक्समध्येच असते. तर बाकीचं साफसफाई माझी चालू आहे. हे सेटो बॉक्सवरचं तर ना 4-5 दिवसाला पुसावं लागतं. कारण काय आहे, मी ज्या साईडला राहते ना तिकडं व्हेंटिलेटेड म्हणजे काय आहे माहिती आहे का, इकडून म्हणजे हॉलची खिडकी, परत गॅलरी, परत तिकडून खिडकी, आणि पलीकडल्या बाजूला तिकडं बांधकाम चालू आहे, तिकडं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. धुरळा इतका येतो ना, तरी मी सारखं म्हणजे सारखं पण 24 तास बंद नाही नाव ठेवू वाटत, म्हणून मग कधीतरी एखाद्या साईडची खिडकी उघडी असते, गॅलरी थोडीशी उघडी असते, त्यातनं धुरळा येतोच. त्याच्यामुळे ते मला 8 दिवसाला स्वच्छ करावं लागतं. आणि TV पण मला आज पुसायचा होता, म्हणून मी काय TV असं काचेची वस्तू आपण नाही का काय करायचं की अशा पेपरने पुसून घ्यायचं. कोलीन तर काय नव्हतं माझ्याकडे, म्हणून मग मी काय केलं, लिक्विडचं जे पाणी बनवलं होतं ना मशीन पुसायला असं, तर त्याच पाण्याने TVला आपण पुसून घेतलं. TVवरती पण बराचसा धुरळा होता. आणि TV काय सारखी पुसली जात नाही, कधीतरीच अशी म्हणजे महिन्यातून एकदाच पुसते, कारण सारखं पण पुसून त्याच्यावरती स्क्रॅच पडतात. तर मग आज म्हटलं व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यावी TV. आणि मग भांडी पण घासायची आहेत. आज माझं कसं आहे, मी एकदा काम काढलं ना मग ते पूर्ण दिवस मला काम जातं. घरातली साफसफाई तर काढली ना पूर्ण दिवसच जाते. मग ते मला सगळं काम झाल्याशिवाय चैनच पडत नाही. तर बघूया आता आज किती वाजते सगळं काम व्हायला. आणि माझं कामाचं कसं आहे, बसत उठत काम करते. म्हणजे काय होतं, कधी कोणी, आता माझं कसं आहे दुपारचं बायका येतात ना, तर मग एखादी बाई आली तर मग तिचं हे करायचं असतं, ते करायचं असतं, मग त्यांचं ते करायचं, मग परत राहिलेलं काम करायचं. म्हणजे असं माझं दिवसाचं रुटीन असतं. दुपारचं एक का होईना कोणीतरी आलेलंच असतं. तर हे जे फुलं आहेत ना, हे पेपरची फुलं मी बनवलेत हातानं. आणि हे तर काय मटक्याचं तर काय ते किती सुंदर दिसतंय. ते पण मी हाताने कलर दिलाय त्याला, का असं छान दिसतं. असे DIY मी नेहमी बनवत असते घरी. तर गॅलरीची ही जी दिसते ना, तर हिथं पण ना बरीच धूळ, म्हणजे गॅलरीची एक बाजू नेहमी उघडी असते माझी, आणि जी बाजू उघडी असते का तिथे जास्त हे गेलेलं असतं. तर अशी छोट्या ब्रशनं मी त्यातलं सगळं काढते, कारण परत काय होतं, ती गॅलरीची काच उघडायला झाकायला त्रास होतो ना. तर मग असं ब्रशनं स्वच्छ करायचं. आणि तर सगळे जे मोठे डबे आहेत ना, मी सगळे बसवून बाथरूममध्ये धुणार. कारण काय किचन वाट्यावरती ऑलरेडी मी छोटे भांडे सगळे मला तिथे धुवायचे होते म्हणून ठेवलेले होते. आणि बराच किचनमध्ये पसारा सगळा बाहेर काढलेला होता. तर म्हणलं बसून व्यवस्थित भांडे घासावेत. आणि मोठे डबे काय होतं माहिती आहे का, बेसिनमध्ये मोठे डबे धुतले जात नाहीत. तर असं जर एवढं म्हणजे बाथरूम असेल तर काय म्हणजे बसूनच धुतलेलं बरं आहे, म्हणून मग मी सहसा मोठे डबे बाथरूममध्ये बसूनच धुत असते. तर सगळे मोठे भांडे मी बाथरूममध्ये बसून स्वच्छ धुवून काढले. परत हॉल तर पुसून घेतलेला होता. हॉल सगळं आवरून झालेला होता. सगळे भांडे हॉलमध्ये, डबे सगळे व्यवस्थित फॅन खाली पालते घातले. म्हणलं बाकीचं आपलं हे सगळं किचन आवरेपर्यंत डबे वाळतील. तर सगळं रॅक रिकामं केलेलं होतं. डबे सगळे, भांडे सगळे घासून झालेले आहेत माझे. आणि रॅक पण मला घासायचं होतं. म्हणलं पुसण्यापेक्षा घासावं, घासल्यानं काय होतं रॅक स्वच्छ निघतं. तर रॅक घासला अगोदर आणि मग पुसून घेतलं.
तर किचन ओट्याच्या खाली ना माझ्या म्हणजे सिलेंडरच्या 2 टाक्या, एक पाण्याची टाकी आहे, त्याच्यामध्ये मी भांडे वापरत नाही ते भांडे ठेवलेले आहेत, आणि तेलाचा डबा पण होता. तर काय झालं, तेलाच्या डब्याचं खाली तेल घेताना परत आपण ठेवल्यानंतर त्याचे डाग पडतात ना, तर ते डाग पडला होता जरा, म्हणून मग ते अगोदर घासून घेतलं व्यवस्थित आणि पुसून घेतलं. आणि मग तिथं पण खाली म्हणजे काय होतं, ते स्वच्छ करावं लागतं, रोजच्या रोज काय ते स्वच्छ होत नाही. मग असं 15 दिवसाला महिन्याला अशी साफसफाई करायला लागलो की ते स्वच्छ करावं लागतं. तरी श्लोक मध्ये येऊन बघत होता मी काय करते. तर बाकीचं म्हणजे टाकी पण पुसून घेतली, सिलेंडर पण पुसले. नंतर हा गिझर आहे, गॅस गिझर, जो की इथं आल्यापासून ह्याचा काही वापर होत नाही, इथं पाण्याची सोय असल्यामुळे. तर अगोदर आम्ही जिथे राहत होतो तिथं हा गॅस गिझर जोडलेला होता. आता तो तसंच आहे, त्याला आता बॉक्समध्ये ठेवावं असा विचार करते, म्हणून त्याला पण स्वच्छ पुसून घेतलं आणि म्हणलं ह्याला आता रिटर्न परत बॉक्समध्ये ठेवून घ्यावं. आपण ज्यावेळेस घरातली स्वच्छता करतो ना, त्यावेळेस किती छान दिसतं ना, म्हणजे आवरल्यानंतर छान दिसतं म्हणा. पण काय माहिती आहे का, उन्हाळ्याचं जरा थोडा धुरळा फुफुटा असतो त्याच्यामुळं. आणि हे आता कसं भांडे वगैरे आपण वरती ठेवलेले असतात, ते जास्त धुरळा जास्तच असतो पण उन्हाळ्याचा, त्याच्यामुळे ते जरा जास्त लवकरच खराब म्हणजे होतात, धूळ बसते. तर माझं सगळं काम झालेलं होतं आणि मग संध्याकाळच्या 6 वाजलेले होते. तुम्हाला दाखवते, दिवा लावला अगोदर देवाला. आता हे सगळं मी ठेवलंय, पण मी तोपर्यंत ठेवलंय कारण काय झालंय, घरातला किराणा संपलाय, किराणा आणायला जायचंय, म्हणून तोपर्यंत जसं होईल तसं पटापटा सगळं आवरून किचन सगळं सेट केलंय. तुम्हाला दाखवते. आता सध्या तरी ह्या भरण्या रिकाम्या ठेवल्यात, मी सगळे डबे पण रिकामे ठेवलेत, कारण आता जायचंय बाहेर किराणा आणायला. बाहेर आभाळ तर आलेला आहे, बघूया काय होतंय. आणि आता नंतर मी सगळं लावणार आहे, तर तुम्हाला दाखवते. असं किचन मी सेट केलंय आणि हे सगळे डेली यूजचे भांडे सगळे इथं पालती घातलेत, घासले, हे सगळं लावलं व्यवस्थित. आणि अशा प्रकारे माझं सगळं किचन झालेलं आहे. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवते की म्हणजे किराणा आणल्यानंतर की मी सगळं म्हणजे किराणा भरते किंवा माझा किराणा किती असतो, कसा असतो, मी तो कसा वापरते, काय काय असतं, तर हे सगळं दाखवते. तर बघा 7 वाजलेले, तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. असं आभाळ आलं होतं बरं का, आणि असं म्हणजे अंधार पडला नव्हता, पण असं लाल 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 दिसत होतं आणि आभाळ तर आलेलं होतं. आता बघूया काय होतंय. तर आजचा ब्लॉग मी इथं संपवते. कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमी खुश राहा, आनंदी राहा आणि असेच माझे छान छान व्हिडिओज बघत राहा. तर स्वतःची काळजी घ्या बरं का, आणि माझे व्हिडिओ पण मला सांगत जा कमेंट करून कसे आहेत. चला बाय, थँक्यू.